महत्त्वाची बातमी येते या तासातली, ती म्हणजे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामधला वाद आता काही केल्यात थांबताना दिसत नाहीये. कारण भगवानगडाच्या वादानंतर पंकजा मुंडेंनी माघार घेतली असली तरी यात मोठी राजकीय खेळी असल्याचं महंत नामदेव शास्त्रींनी म्हटलंय. गडाच्या विकासासाठीच आम्ही गादीवर बसलो आहोत. कीर्तनकाराशिवाय भगवानगडावर कुणाचाच आवाज निघणार नाही. पंकजा मुंडे यांना सौजन्याने वागायचं असेल तर त्यांनी आपण गडावर भाषण करणार नाही असं जाहीर करावं, तेव्हाच हा वाद मिटेल असं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय. तसंच माझ्या विरोधात भाष्य करण्याची खोतकर आणि जाणकारांची लायकी नाही असा पलटवार देखील नामदेव शास्त्रींनी केलाय. नामदेव शास्त्रींनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया. माझं मतच आहे, कीर्तनकाराशिवाय भगवानगडावर कोणाचाही आवाज निघणार नाही. जर तिला सौजन्याने वागायचं असेल तर माझी एवढीच म्हणणं आहे की जाहीर करावं की मी गडावर भाषण करणार नाही, सगळे वाद मिटून जातील. आणि जर भाषणासाठी राजकारण करत असेल तर मग मागच्या वर्षीसारखं पुन्हा प्रदर्शन, पुन्हा ते लोकांपुढं आपली काही किंमत राहणार नाही याची तिने जाण ठेवावी. जो प्रकार मागच्या वेळेस मला शिवाय देण्याचा झाला, ते खोतकर असतील, जाणकर असतील, त्यांची लायकी सुद्धा नाही महाराज लोकांना बोलण्याची. संसारातली ही माणसं सत्तेच्या हव्यासापोटी कुठे काय करणारी, एका महंताला काय बोलावं, भगवानगडाच्या गादीला काय बोलावं, हे यांची लायकी आहे मला बोलण्याची. आणि सगळ्यात वाईट, कन्या म्हणून ज्याला जाहीर केलं ते सगळं ऐकून घेते आणि पुन्हा मला सांगते की मी माघार घ्यायला तयार आहे. कसली माघार आहे? हा राजकारणातला डाव आहे.